सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे जालना शहराचे उद्योजक दानशूर व्यक्ती घनश्याम गोयल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सचिन कांबळे यांच्या वतीने शहरातील जांगडे पेट्रोल पंप येथील अनाथ बालकांना ब्लँकेट वाटप, अन्न वाटप तसेच महिलांना साडी वाटप करण्यात आले। तर सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी यावेळी घनश्याम गोयल यांना तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट दिली। यावेळी उद्योजक घनश्याम गोयल बोलताना म्हणाले की बँड बाजा आणि अन्य बाबतीत व्यर्थ पैसा खर्च न करता सामाजिक कार्यात योगदान दिले पाहिजे। तसेच आगामी काळात जालना शहरातील 5000 बेरोजगारांना औद्योगिक वसाहतीत रोजगार देणार असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे सचिन कांबळे यांनी दिले आहे। यावेळी घनश्याम गोयल आणि त्यांची पत्नी मालती देवी गोयल यांच्यासह मित्र परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बहुत बहुत धन्यवाद, आपने ये अच्छा कार्यक्रम रखा है। सिर्फ दिखावा इसको थोड़ा कम करना चाहिए, ये मेरा सजेशन है। बैंड बाजा ये वो सब नहीं होना चाहिए। नहीं, वो हमारे मोहब्बत से नहीं मोहब्बत का, लेकिन जो उसकी जगह पे ज़्यादा आप सोशल काम पे ज़्यादा ध्यान दे सकते हैं। और आज सुबह ही मैं गौतम बुद्ध की मूर्ति का मेरे विचार आया था कि मैं ऑफिस में मैं लगाने वाला हूँ जी, और आज ही आपने वो दे दिए। शेठजी यांचा बर्थडे या निमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने सुनीलदादा यासोबत व माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। आणि जालना शहराच्या माताजी जालना शहराच्या आपल्या सामाजिक किंवा कुठल्याही राजनीतिक कुठल्याही प्रोग्राममध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे आणि इथल्या हजारो युवकांना आमच्यासारख्या हाताला काम देण्याचं काम इथून ह्या शेठजीच्या माध्यमातून होत आहे। पण काही लोक आम्हाला गुंड म्हणून गुन्हेगार म्हणून संबोधित करत आहेत, पण हाच गुंड गुन्हेगार आम्ही आज इथं 40 ते 50 पोरांच्या घर चालवत आहे आणि त्यांच्या बेरोजगार हाताला आम्ही काम देण्याचं काम करत। प्रतिनिधी नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना।